ॲस्ट्रोमाया इंस्टाग्रामवर पेज आहे. त्याच्यामध्ये माझे व्हिडिओज असतात, माहिती असते. आणि आपण आज ही जी कार्यशाळा घेत आहोत ती संपूर्ण कार्यशाळा आपली ही पंचांगावर असणार दृष्ट्या, ज्या आपल्या ग्रहांच्या दृष्ट्या असतात. त्याच्यानंतर योग. आता बऱ्याच जणांना फक्त योग 1-2च माहिती असतात, पण असे एकूण 33 योग आपण आपल्या आज असे पाहायला गेले तर ग्रंथांमध्ये लाखो योग आहेत. पण सर्वसामान्य माणसांच्या याच्यामध्ये जे मेन 33 योग आहेत ते आपण धरल्या जातात. तर ते योग प्रत्येक ग्रहापासून होतात, म्हणजे सूर्यापासून होतात, चंद्रापासून होत असतात, नंतर आपल्या मंगळाचे असतात, गुरु, बुध, शनी, राहू, केतू ह्या सगळ्या ग्रहांपासून आपल्या पत्रिकेमध्ये योग बनत असतात. त्यामध्ये जो योग बनतो राहू पासून त्याला आपण बोलतो काळ सर्प योग. तर तो योग कसा बनतो हे आपण पुढेच्या लेक्चरमध्ये सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर एक येतो मंगळ दोष. त्याला कुंज दोषही म्हणतात, म्हणजे मंगळाला अजून एक नाव आहे तो कुंज दोष, म्हणून त्याला कुंज दोषही बोलल्या जातं. माझा आवाज स्पष्ट येतोय का? हॅलो हॅलो. हो, आवाज येत आहे स्पष्ट. येतोय ना? आवाज येतोय. ओके. तर आता आपण ज्योतिष शास्त्र ह्याची व्याख्या बघणार आहोत. तर ज्योतिष शास्त्र म्हणजे काय? तर त्रिकाळ ज्ञान, ज्याच्यामध्ये आपण वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कुठे मिळतात? तर आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये. आता हे ज्योतिष शास्त्र हे कोणी बनवलंय? तर ह्या ज्योतिष शास्त्राचा मेन कर्ता कोण आहे? पहिला ज्योतिषीय कोण आहे? तर आपले महाविष्णू, ज्यांनी ही ज्योतिषाची रचना केली. तो महाविष्णूंच्या हातावर जे सुदर्शन चक्र आहे त्या सुदर्शन चक्रावर संपूर्ण 9 ग्रह आहेत आणि ही पृथ्वी आहे. त्यामुळे ते त्यांच्या बोटाने ते सुदर्शन चक्र जेव्हा फिरतात त्यानुसार आपले हे सगळे ग्रहमंडळामध्ये फिरत असतात. त्यामुळे पहिला ज्योतिषी म्हणजे आपण म्हणू शकतो प्रख्यात असे मोठे असे ज्योतिष तज्ञ हे महाविष्णू आहेत. आणि आज आपण जेव्हा ज्योतिषी, तुम्ही आज जेवढे सगळे ज्योतिष शिकायला आलाय तर हा योगायोग असतो. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये हा योग नसतो. ज्यांच्या पत्रिकांमध्ये ज्योतिष किंवा गूढ ज्ञान शिकायची जी इच्छा किंवा त्यांच्या पत्रिकेत जे ग्रह असतात ते लोकच ह्या कार्यशाळांमध्ये येऊन शिकतात. आता आपल्या ह्याच्यात लाखो करोडो लोक आहेत, सगळे येतात का? नाही. ज्यांच्यामध्ये हे योग असतात ती लोकच त्या वेळेनुसार ह्या शास्त्राकडे वळतात. आता तो योग असेल तर तुम्ही आधी का नाही शिकलात असा प्रश्न असेल तर तसं नसतं. त्यावेळी तो योग जुळावा लागतो आणि त्याच वेळी आपण ह्या शिक्षणाकडे वळतो आणि बरोबर आपल्याला हे मार्ग येत जातात, म्हणजे आपण एक एक ज्ञान घेत जातो. तर त्याच्यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये हे योग असले पाहिजे, तेव्हाच आपण हे शिकू शकतो. आता ज्योतिषवीर्य श्री जनार्दन भास्कर भट यांनी 27 सप्टेंबर 1876 रोजी त्यांनी ज्योतिष सार हा जो संस्कृत ग्रंथ होता त्या ग्रंथांचं त्यांनी इतर भाषांमध्ये रूपांतर केलं आणि आपल्याला ह्या ज्योतिषी पुस्तकं आणि हे ज्ञान आपल्याला मिळायला लागलं. पहिलं संपूर्ण संस्कृत होतं. प्रत्येक ग्रह योगांचे श्लोक आहेत संस्कृतमध्ये आणि ते इतके किचकट आहेत की त्याचा अर्थ लागणं कठीण असायचं. आजही ग्रंथांमध्ये तुम्ही बघाल तर पहिले तुम्हाला संस्कृत मधले प्रत्येक श्लोक दिसतात आणि मग खाली तुम्हाला त्यांचं विश्लेषण दिसतं. त्यामुळे हे खूप अगदी किचकट असे हे ग्रंथ होते, ते त्यांनी रूपांतर केले आणि त्यांच्या ह्या योगदानामुळे आज आपल्यासारख्या लोकांना ज्योतिषशास्त्र शिकणं हे काय झालं, जरा सोपं झालं.
आता ह्यांनी त्या ग्रंथामध्ये संपूर्ण भाषांतर केलं, त्यावेळी संपूर्ण त्यांनी प्रत्येक माणसाचं ग्रहयोग आणि प्रत्येक माणसांची जी राशी येते ती संपूर्ण त्यांची माहिती ही त्यांनी लिहिलेली आहे. तर आज आपण सुरू करणारे कालगणना. आता कालगणना म्हणजे काय, तर आता जेव्हा ही पृथ्वी जेव्हा म्हणजे ब्रह्मदेवाने, आपण म्हणतो की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्मिती केली, पण ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं तर महाविष्णू. त्यांच्या नाभीमधून ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि महाविष्णूंनी ब्रह्मदेवांना का जन्माला घातलं, का तर त्यांना ही सृष्टी रचायची होती. त्याच्यासाठी त्यांना सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवांना जन्म द्यावा, म्हणजे त्यांच्या नाभीतनं जन्म द्यावा लागला. आणि ब्रह्मदेवांनी ही सृष्टी रचली. तर त्यावेळी त्यांनी जी जगाची उत्पत्ती केली, तर त्या उत्पत्तीला ब्रह्मदेवांचा जो एक दिवस आपण म्हणतो त्याला काय बोलतो आपण, कल्प. देवाच्या एका दिवसाला बोलल्या जातं कल्प. आणि कल्पामध्ये 14 मनू असतात, म्हणजे एक कल्प आणि 14 मनू. आणि ते 14 मनू कोणते आहेत, तर ते 14 मनू आहेत स्वयंभू, स्वरोषिस, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत आणि सावर्णी. दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. आता ह्याच्यामधलं जे आता म्हणजे जे 14 मनू आहेत ते लिहूनच हे करते मी, म्हणजे तुमच्या लक्षात. तर 14 मनू. 14 मनूंचा पहिला मनू कोण आहे, तर स्वयंभू. दुसरा मनू स्वरोषिस. तिसरा मनू उत्तम. चौथा मनू तामस. आणि पाचवा मनू रैवत. सहावा मनू चाक्षुष. सातवा मनू वैवस्व. हा मनू सावर्णी. नववा मनू दक्ष सावर्णी. 8वा मनू ब्रह्म सावर्णी. 11वं मनू धर्म सावर्णी. 12वं मनू रुद्र सावर्णी. आणि 13वं देव सावर्णी. आणि 14वं इंद्र सावर्णी. आता आपण कोणत्या मनू मध्ये आहोत, दिसतंय का तुम्हाला, बोर्डवरच दिसतंय का? नाही मॅडम, क्लिअर नाही दिसत. क्लिअर दिसत नाहीये का? स्पष्ट दिसत नाही. बघा आता. नाही दिसत मॅडम. अक्षर छोटे असल्यामुळे नाही दिसत. थोडं क्लोजअप व्ह्यू घ्या. क्लोजअप घ्या आणि काळा पेन असेल तर दिसू शकते एखाद्या वेळेस. दिसतंय? स्वयंभू. स्वयंभू
स्वरोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, नंतर धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. तर आपण त्याच्यामध्ये कुठे आहोत? आता आपण कोणत्या मनूमध्ये आहोत? तर आता आपण वैवस्व मनूमध्ये आहोत. म्हणजे आपण कुठे आहोत? तर इथे 7व्या ठिकाणी आपण चालू आहे. आपलं वैवस्व मनू इकडे आपण आहोत. आणि ह्या एका मनूमध्ये किती असतात? तर 71 महायुगे असतात. 71 महायुगांचं एक मनू असतो. तर हे 71 महायुगांचं एक मनू आहे. आणि ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे किती माहितीये? 1000 महायुग. म्हणजे हे आता 71 महायुग आहे. तर असे हे संपूर्ण मिळून जेव्हा 1000 महायुग होणार त्यावेळी तो ब्रह्मदेवाचा एक दिवस धरला जातो. म्हणजे एवढा मोठा काळ हा ब्रह्मदेवांचा एक दिवस आहे. आणि आता आपले किती युग चालू झालेत? आता हे आपलं कोणतं युग चालू आहे? 28वं महायुग चालू आहे. म्हणजे या वैवस्व महायुगामधलं 71 महायुग आहे. आणि या 71 महायुगामधलं आता 28वे महायुग चालू आहे. म्हणजे बघा अजून म्हणजे कलयुग संपायला अजून किती काळ बाकी आहे. म्हणजे आपण सध्या द्वापार युग आणि कलयुगाच्या संधी काळामध्ये, म्हणजे आता जस्ट आपण कलयुगामध्ये फक्त ती बाउंड्री आहे. म्हणजे द्वापार युग आणि कलयुगाची जी बाउंड्री आहे ती बाउंड्री मध्ये फक्त आपण पाय ठेवलाय. अजून आपल्याला पुढे किती कलयुगाचा प्रवास येतो. तर हे महायुग आहे. म्हणजे 14 मनू हे 14 मनूंचे वैवस्व हे 7वं युग चालू आहे आपलं. म्हणजे अजून हे एवढे सगळे युग बाकी आहेत. आणि हे सगळे युग 71 महायुगांचे आहेत. तिला बहुतेक येऊन त्याच्या- तिला येईल म्हण. कधी आता फोन आला तर पण तिच्या एक नातू आला तर मग म्हणे नंतर बोल. तो महायुग आपलं चालू आहे. जरा हे रेकॉर्डिंग सॉरी ऑडिओ बंद करा ना. म्हणजे बाहेरून आवाज येतोय. ते आता दिसतंय का स्पष्ट? हॅलो. नाही पण फार बारीक अक्षर आहे, छोटं दिसतंय. छोटं दिसतंय. आता कृतयोग हे किती वर्षांचं आहे? कृतयुग आपलं 17 लक्ष म्हणजे किती? 17,28,000 हे काय? कृतयुग आहे. नंतर त्रेतायुग 12 लक्ष 16,000. त्याच्यानंतर व्यापार युग 8 लक्ष 64,000. आणि आत्ताच चालू आहे ते कलियुग. तर कलियुग किती आहे? 4 लक्ष 32,000. कलयुगाला तुम्ही 4 ने गुणलं तर त्रेतायुग येणार. 2 ने 3 ने गुणलं तर त्रेतायुग येणार. आणि 2 ने गुणलं
जेव्हा व्यापार युग येणार तर तुम्ही फक्त कलियुगाचे 4,32,000 लक्षात ठेवून ह्या तिघांना गुणत गेलं तर तुम्हाला प्रत्येक हे मिळणार. आता कृतयुगामध्ये काय होतं? कृतयुगामध्ये म्हणजे काय होतं? माणूस जेव्हा जन्माला आला तर हा कृतयुग म्हणजे काय होता? तर त्यावेळी माणूस हा माकडासारखा होता. पूर्ण असं नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो ना आपले पूर्वज हे माकडाच्या ह्याच्यातले होते म्हणजे वानर, तर तसे हे होते. आणि त्यावेळी जे ऋषी होते, जे योगपुरुष होते, तर ते त्यावेळी काय करायचे? साधना करायचे. पण कोणती? तर त्यावेळी ते स्वतः समाधी अवस्थेत जाऊन देवांचं वर्षानुवर्ष तप करायचे. हे कुठे चालायचं? सप्तयुगामध्ये. त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये काय आलं? त्रेतायुगामध्ये आलं फक्त हवन, म्हणजे याग, यज्ञ, हवन हे सगळं त्रेतायुगामध्ये आलं. आणि श्रीरामांचा जन्म हा कुठे झाला? तर त्रेतायुगामध्ये. श्रीराम हे त्रेतायुगातले. आणि कृतयुगामध्ये कोण आहेत? तर परशुराम हे कृतयुगातले. आणि द्वापारयुगामध्ये कोण आलं? श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णांच्या वेळी काय आलं? मूर्तीपूजन आलं. म्हणजे मूर्तीपूजा ही कधी सुरू झाली आपली? तर द्वापार युगामध्ये. या 2 युगामध्ये मूर्तीपूजा नव्हती. ह्याच्यामध्ये तुमची साधना होती. त्रेतायुगामध्ये तुमचं होम हवन होतं. आणि द्वापार युगामध्ये तुमची मंत्र आणि मूर्तीपूजा आली. आता आलं कलियुग. तर कलियुगामध्ये काय आहे? तर मंत्र आणि तंत्र. तर कलियुगामध्ये आपण काय बोलतो? मंत्र आणि तंत्र. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये लोकांना काय सांगितलं जातं की तुम्ही मंत्र साधना करा. म्हणजे काय करा? जप करा. एखाद्या मंत्राचे जप करा. आता तंत्र हे कधी येणार? ज्यावेळी कलियुग जसं पुढे जाणार तसं तंत्र येणार. आता तंत्र म्हणाल तर काय? तर तंत्र हे 2 गोष्टी असतात, एक वाईट आणि एक चांगली. पण ह्या कलियुगामध्ये जे तंत्र साधना होणार ही वाईट असणार. कारण हे कलियुग आहे, कलीचं युग आहे. तर कली स्वतः विष्णूंना म्हणाले की बाबा तू ह्या कलयुगामध्ये लोक हवन जप हे सगळं करायला लागले तर मी माझा परिणाम हा कलियुगावर कसा दाखवणार? तर त्यावेळी ती म्हणजे त्यावेळी लोक ही तंत्र साधना शिकणार. तंत्र साधना म्हणजे कसं? तर लोकांना न काम करता सगळ्या गोष्टी आयत्या हव्या असतात. मग त्यावेळी ते काय करणार? तंत्र साधना. तंत्र साधना ही ब्लॅक मॅजिक मध्ये येते. म्हणजे मग त्यावेळी एका कोणावर करणी करणं, भानामती करणं वगैरे असे कलियुगामध्ये पुढे पुढे जाऊन हे घडत जातात. आणि त्यासाठी जेव्हा आपल्याला ह्या गोष्टींपासून आपलं संरक्षण किंवा आपल्या पुढच्या पिढीचं काही संरक्षण करायचं असेल तर आपली घरामध्ये आपण स्वतः उपासना करून पुढच्या पिढ्या आपल्याला सेफ ठेवायच्या. तर हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी काय करायचंय? पैसा प्रॉपर्टी आपण सगळंच ठेवतो, पण त्यांच्या सेफ्टीसाठी संरक्षणासाठी आपल्याला ह्या गोष्टी कलियुगामध्ये करून ठेवायच्या. तर हे कलियुग आहे. आता आपलं हे काय झालं? कालगणना. म्हणजे ही गोष्टी अशी कालगणनेची झाली. आता कालगणनेमध्ये आता एकूण किती माहितीये? आता आपल्याला माहितीये का? आपण शालिवान शके असंच पंचांगामध्ये का लिहितो? कारण पूर्वी युधिष्ठिर राजा होता, म्हणजे व्यापार युगात त्यांनी स्वतःचं पंचांग केलं होतं म्हणून ते युधिष्ठिर पंचांग म्हणतात. पण हे तेवढ्याच काळापुरतं चाललं. त्याच्यानंतर विक्रमादित्य राजाने स्वतः हे पंचांग सुरू केलं. कारण पूर्वी ज्योतिष हा प्रकार फक्त राजे लोकांमध्ये होता. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक ह्या ज्योतिषाला जात नव्हते. त्यावेळी राजे महाराजांना ज्योतिष हा म्हणजे एखादा ज्योतिष जाणकार हे त्यांच्या महालामध्ये ते ठेवायचे का? तर त्यांना प्रत्येक गोष्ट ही ज्योतिषाला विचारून करायची असायची. म्हणजे आज युद्ध करायचं असलं तरी बाबा कधी युद्धाला आवाज द्यायचा
आणि ती वेळ कशी असेल, ते युद्ध माझ्या परीने मी म्हणजे माझ्या बाजूने मी जिंकू शकेल का, तर त्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी. पुन्हा त्यांच्या घरामध्ये म्हणजे महालांमध्ये योग या म्हणजे याग यज्ञ हवन ह्या अशा गोष्टी त्यावेळी ज्योतिषाला विचारून केल्या जायच्या. तर श्रीरामांचा जन्म झाला तो कसा झाला, तर पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता. दशरथांना पुत्र प्राप्ती होत नव्हते, म्हणजे पुत्र होतच नव्हते, म्हणून त्यांनी त्यावेळी पुत्र कामेष्टी हा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामधून त्यांना हे 4 पुत्र झाले. तर हे म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक युगामध्ये काय काय गोष्टी घडणार हे संपूर्ण लिहिलेलं असतं ज्योतिषा म्हणजे आपल्या ह्या ज्योतिष शास्त्रामध्ये. आता विक्रम संवत हे अजूनही पंचांग चालतं. हे कुठे चालतं? नॉर्थ साईडला. तुम्ही पंजाब युपी बिहार ह्या साईडला गेला तर तिकडे विक्रम संवत ह्या गोष्ट पंचांग धरल्या जातं. आणि आपल्याकडे म्हणजे नर्मदा नदीच्या किनाऱ्यापासून ते महाराष्ट्र हा पूर्ण भाग कोणतं पंचांग वापरतं, तर शालिवान शके. तर त्यामुळे हे पंचांगाचे 2 भाग आहेत. आता पंचांगाचे 2 भाग आहेत, तर त्याच्यामध्ये शालिवान शकेमध्ये एकूण किती संवत्सर आहेत, तर 60 संवत्सर आहेत. तर 60 संवत्सर आहेत टोटल. तर ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे 2019ला करोना आला होता, तर त्यावेळी आपलं 35वं संवत्सर चालू होतं आणि ते कोणतं होतं? शार्वरी. तर शार्वरीचा अर्थ काय? अंधार. त्यामुळे ते पूर्ण वर्ष आपलं अंधारामध्ये गेलं सगळ्यांचं, कारण त्यावेळी करोना आला होता. आणि आता आपलं 39वं संवत्सर चालू आहे, ते कोणतं? विश्ववसु. तर असे 60 संवत्सर आहेत एकूण. तर 60 संवत्सरांचं काय होतं? एक पूर्ण उत्पत्तीचा एक फेरा पूर्ण होतो. आता ह्या 60 संवत्सरांमध्ये 20 संवत्सर कोणाची आहेत? ब्रह्मदेवाची. 60 मध्ये 20 ही कोणाची आहेत? ब्रह्मदेवांची. त्याच्यानंतरची 20 कोणाची आहे? तर महाविष्णूंची. आणि शेवटचे 20 कोणाचे आहेत? तर शंकरांची. म्हणजे ह्या तिघांची 20 संवत्सर आहेत. म्हणजे ह्या पहिले 20 संवत्सरांची जी नावं आहेत ती कोणाची आहेत? ब्रह्मदेवाची. नंतरची आहेत ती महाविष्णूंची. आता जे 39वं संवत्सर चालू आहे ते ब्रह्मदेवांचं सेकंड लास्ट चालू आहे. त्याच्या पुढचं हे शेवटचं म्हणजे विष्णूंचं असेल आणि त्याच्यानंतर जी संवत्सर चालू होतील ती सगळी शंकरांची चालू होतील. तशी 60 संवत्सरांची आहे. आपला जन्म, आता हे सांगण्यामागचं कारण काय? तुम्ही जेव्हा एखाद्याला पत्रिका बनवून घेतात, जन्मकुंडली म्हणजे पुस्तिका बनवून घेतात, तर पहिल्या पानावर तुम्हाला हे सगळं लिहिलेलं असतं की कोणतं आयन आहे, म्हणजे तुमचा जन्म. आता आपले ह्या वर्षातनं 2 आयन पडतात, दक्षिणायन आणि उत्तरायन. तर 22 जूनला, आता ह्या 22 जूनला म्हणजे कोणतं चालू होईल? दक्षिणायन चालू होईल. आणि 22 ते 23 डिसेंबरला उत्तरायण चालू. म्हणून आपल्या ह्या ह्याच्यामध्ये 2 आयन असतात आणि 6 ऋतू असतात. 2 आयन, 6 ऋतू आणि 12 चांद्रमास. तर आपल्या ह्या आता हे तुम्हाला पंचांगाचं हे सगळं मी सांगते का, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या स्वतःच्या जीवनावर परिणाम होत असतो. आपण फक्त काय बघतो? लग्न कुंडली बस, कोणती राशीत कोणता ग्रह बसला तो, पण त्याच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्यावर इफेक्ट करत असतात. हा भाग कोणीही बघत नाही, पण हा तितकाच महत्वाचा भाग आहे. आता ज्यावेळी
आयन असतात. तर तुम्हाला माहिती असेल भीष्मांनी ज्यावेळी महाभारताच्या युद्धामध्ये भीष्म हे स्वतः संपूर्ण धनुष्याच्या शय्यावर झोपले होते, पण ते त्यांचा देह त्यागत नव्हते. का त्यागत नव्हते? कारण त्यावेळी दक्षिणायन चालू होतं, म्हणून त्यांनी आपला देह त्यागला नव्हता. कारण त्यांना इच्छा मृत्यू हे वरदान होतं, इच्छा मृत्यू वरदान होतं. त्यांनी स्वतः त्यांचा देह त्यागण्याचं त्यांच्या आईने त्यांना ते वरदान दिलं होतं, म्हणजे गंगा मातेने. तर ज्यावेळी 23 डिसेंबरला म्हणजे आत्ताच्या तारखेनुसार त्यावेळेच्या तारख्या हा वेगळा असणार, कारण त्या द्वापारयुगाचं म्हणजे एवढ्या वर्षानंतरचं जे आहे पंचांग दिवस कसे आपण आता बघतो की पहिली संक्रांत ही 14 जानेवारीला होत होते, पण गेल्या 2 वर्षापासून ती 15 जानेवारीला येते. तर अशा ह्या एक एक दिवस अशा म्हणजे त्या एक प्रत्येक 30 वर्षानंतर प्रत्येक राष्ट्र एक पुढे पुढे म्हणजे आता ही अजून पुढच्या ह्याच्यानंतर ते 16 जानेवारीला होणार संक्रांत. म्हणजे असे एक एक दिवस 30-30 वर्षानंतर एक एक दिवस संक्रांत पुढे होत जात. तर त्यावेळी ते अजून तारीख आत्ताच्या हिशोबाने वेगळंच असणार ते. तर आत्ताच्या हिशोबाने पाहायला गेलं तर 23 डिसेंबरला उत्तरायण चालू होतं, आणि ज्यावेळी उत्तरायण चालू झालं त्यावेळी भीष्मांनी आपला देह त्यागला. कारण असं म्हणतात की उत्तरायणाचे जे 6 महिने असतात ते देवांचे असतात, आणि दक्षिणायनातले जे 6 महिने असतात ते असुरांचे असतात. त्यामुळे उत्तरायणामध्ये जे जन्माला आलेले मुलांच्या पत्रिकेतही फरक असतो, आणि दक्षिणायनमध्ये आलेल्या मुलांच्या पत्रिकेतही फरक असतो. म्हणून ते आपल्या पहिल्या पानावर हे सगळं लिहिलेलं असतं की आपला जन्म कोणत्या ह्याच्यात झालाय, त्याच्यानंतर ऋतू, नंतर चांद्रमास हे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. पण आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक ज्योतिषी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण ह्या गोष्टी तितक्याच आपल्या जीवनाला, कारण त्या महत्वाच्या नसत्या तर हे सगळं आपण लिहिलं असतं का? हे आपण सगळं बघितलं असतं का? तर हे सगळं देण्यामागे काहीतरी कारण असणार. तर त्याच्यासाठी मी हे पंचांग आज घ्यायचं हे केलं, का तर ते कळलं पाहिजे की पंचांग सुद्धा आपल्या जीवनाला किती महत्व देतं. तर आता 6 ऋतू कसे येतात? आधी आपण चांद्रमास बघू, म्हणजे तुम्हाला 6 ऋतू सोपे पडतील. आता माहितीये मेष राशी, आता जस्ट गेल्या महिन्यातच चैत्र महिना येऊन गेला. आता चैत्र महिना जेव्हा चालू होतो, तर तो चैत्र महिना हा कधी चालू होतो? मार्च किंवा एप्रिल ह्याच्यामध्ये तो चैत्र महिना असतो, बरोबर. तर चैत्र महिन्यामध्ये सूर्य कुठे असतो? सूर्य कुठे असतो? हा एप्रिल मध्ये हा नेहमी सूर्य मेष राशीत असतो. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये मेष राशीमध्ये सूर्य असतो. आणि ज्यावेळी सूर्य दर महिन्याच्या 15 तारखेला सूर्य आपली रास बदलतो, त्याला काय म्हणतो? संक्रांत. आपल्याला फक्त एकच माहितीये, जानेवारीमध्ये जी मकर संक्रांत येते ती, पण तिला मकर संक्रांत का म्हणतात? का तर त्या दिवशी सूर्य हा स्वतःच्या म्हणजे आपल्या मुलाच्या राशीला जात असतो. मकर ही शनी महाराजांची रास आहे, आणि सूर्यपुत्र कोण आहे? शनी महाराज. त्यामुळे तो मकर संक्रांती, त्याच्यामुळे आपल्याला तोच महिना माहितीये त्याला. आणि गुजरातमध्ये पाहायला गेलं तर त्याला उत्तरायण चालू झालं असं म्हणतात. म्हणजे 15 जानेवारीला जेव्हा सूर्य मकर संक्रांतीत येतो त्यावेळी ती लोक उत्तरायण चालू झाले म्हणून त्यांच्याकडे तो सण मोठा करतात. आपल्याकडे मकर संक्रांतीला तिळगुळ म्हणजे तिळाचे लाडू वगैरे बनवून साजरी करतो. पण दर महिन्याच्या 15 तारखेला सूर्य आपली रास बदलतो, आणि ज्या वेळी सूर्य रास बदलतो त्यावेळी त्या महिन्याला ती नावं आहेत. म्हणजे एप्रिल मध्ये ज्यावेळेस सूर्य मेष राशीत जातो
तर तो महिना असतो चैत्र. जेव्हा आता बघा, आता सूर्य कुठे, वैशाख आहे, म्हणजे आता ह्या 15 तारीखला सूर्य बदली झाला की नाही. मग तो कोणत्या महिन्यात आला, हिंदू कॅलेंडर नुसार मी सांगते. इंग्लिश कॅलेंडर नुसार तुम्हाला एप्रिल मे असे येतात. तर त्यामुळे वैशाख महिन्याला जेव्हा सूर्य जातो तर त्यावेळी तो कोणत्या राशीत गेलेला असतो, वृषभ राशीत. मी तुम्हाला असं बोर्डवरच सांगू, लक्षात घे. ही 1 नंबरची रास मेष, ही 2 नंबर वृषभ, 3 मिथुन, 4 नंबर कर्क, 5 नंबर सिंह, 7 कन्या, 6 कन्या, 7 तुळ, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर आणि 11 कुंभ आणि 12वी मीन. ह्या अशा राशी दिसतायत का, दिसतायत का? हो मॅडम. क्लिअर नाही दिसत मॅडम. मी तरी खूप डार्क दाबून लिहिते, बघू अजून आता. तर हा 1 नंबर आहे. 1 नंबरची रास म्हणजे काय झाली, मेष. तर ज्यावेळी सूर्य हा चैत्रामध्ये, म्हणजे आपला फाल्गुन संक्रांत जो चैत्र महिना येतो, तर त्यावेळी जेव्हा सूर्य हा कुठे असतो, मेषेमध्ये. तर त्यावेळी आपल्या हिंदू कॅलेंडर नुसार मेषेमध्ये जेव्हा सूर्य येतो तर त्यावेळी कोणता महिना चालू होतो, चैत्र. चैत्र महिना चालू होतो म्हणून. आणि दुसरं जेव्हा तो वैशाख महिन्यात येतो त्यावेळी सूर्य कुठे असतो, वृषभेमध्ये, म्हणून इथे वैशाख महिना येतो. आणि मिथुन राशीमध्ये जेव्हा आता ह्या वर्षी मिथुन रास येणार आहे ती जून मध्ये जाईल, कारण आता आपलं 15 मला वाटतं मे, ह्यावेळी सूर्य हा राशी बदलणार नाही, कारण आपला कोणता अधिक महिना चालू होतो. अधिक महिन्यामध्ये सूर्य राशी बदलत नाही, म्हणून तो कोणता महिना चालू होईल, अधिक ज्येष्ठ म्हणून चालू होईल. म्हणजे त्यावेळी सूर्य हा एका राशीत 2 महिने राहील अधिक म्हणून, कारण त्यावेळी तो राशी बदली होणार नाही त्याची. तर आता हा कोणता आहे, मिथुन. मिथुनेमध्ये कोणती रास येईल, ज्येष्ठ. चैत्र वैशाख ज्येष्ठ. इथे कोणती येईल, आषाढ. कर्केमध्ये जेव्हा रवी जातो त्यावेळी आषाढ महिना चालू असतो. आणि ज्यावेळी सिंहेमध्ये रवी जातो त्यावेळी कोणता महिना असतो, श्रावण. आणि जेव्हा कन्येमध्ये जेव्हा रवी जातो त्यावेळी कोणता महिना असतो, भाद्रपद. आणि तुळेमध्ये जेव्हा रवी जातो त्यावेळी कोणता महिना असतो, अश्विनी. आणि जेव्हा वृश्चिकेमध्ये रवी जातो त्यावेळी कोणता महिना असतो, कार्तिक. आणि धनु मध्ये जातो तेव्हा मार्गशीर्ष. आणि मकरेत जातो त्यावेळी कोणता, पौष. कुंभेत जातो तेव्हा माघ. आणि मीनेत जातो तेव्हा फाल्गुन. समजलं? हे झाले तुमचे चंद्रमास. हे 12 तुमचे चंद्रमास झाले. आता तुम्हाला एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, समजा तुम्ही फक्त पत्रिकेचं पहिलं पान बघितलं
आणि तुम्ही फक्त हा महिना बघितला की अरे ह्याचा जन्म आषाढचा आहे, तरी तुम्ही पटकन सांगू शकतात की सूर्य कर्क राशीत होता का. म्हणजे बघा, पहिल्या पानावरून तुम्ही फक्त महिन्यावरून तुम्ही सांगू शकता की सूर्य कोणत्या राशीत होता. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं वेळ म्हणजे जन्म वेळ म्हणजे अगदी कुंडली मांडायची गरजच नाही की तुम्हाला ह्या महिन्यांवरनं तुम्हाला पटकन कळणार. कारण आपल्या पहिल्या पानावर हे लिहिलेलं असतं. चैत्र महिना म्हणजे ज्यांचा जन्म झाला असेल ते आयन लिहिलेले असतात. दक्षिणायन, उत्तरायण, तुम्ही कोणाच्या पत्रिका असतील बनवलेल्या तुमच्या घरातल्या तर तुम्ही पहिलं पान बघा, त्याच्यात हे सगळं लिहिलेलं दिसतं. तर हे झालं तुमचं चांद्रमास. हे समजलं का? हॅलो हा याचा एक मॅडम, फोटो हे काढता येईल का मॅडम? हा एक फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकता येईल का? आम्हाला वाचता येईल. ओके, ठीक आहे, मी फोटो हे करते, मी हरकत नाही. नाही, दुसरं हे म्हणजे मास तर तुम्ही सांगितले, परंतु त्या मास म्हणजे राशी कुठली त्याची एक दोन सांगितल्या. चैत्र म्हणजे मेष रास आणि वैशाख म्हणजे वृषभ रास. पुढे राशी कोणत्या? म्हणजे चैत्रामध्ये मेष रास असते सूर्याची हम्म. आणि वैशाख मध्ये वृषभ रास वृक्ष येते. वृषभ, हा. हा. नंतर ज्येष्ठामध्ये मिथुन रास येते. मिथुन, हा. आणि आषाढ मध्ये जेव्हा सूर्य जातो त्यावेळी कर्क रास असते. हम्म. आणि श्रावण महिन्यामध्ये जेव्हा म्हणजे सूर्य श्रावण महिन्यात जातो त्यावेळी सिंह रास येते. आणि बर. भाद्रपदामध्ये सूर्य जातो त्यावेळी कन्या रास असते. अश्विन मध्ये जेव्हा सूर्य जातो त्यावेळी तुळा रास असते. बरोबर. वृश्चिक राशी म्हणजे कार्तिकेमध्ये जेव्हा जातो सूर्य त्यावेळी असते वृश्चिक रास. म्हणजे सूर्य त्यावेळी वृश्चिक राशीत असतो. म्हणजे दिवाळीचा महिना जेव्हा असतो त्यावेळी बरोबर. सूर्य वृश्चिक राशीत असतो. आणि इथे नवरात्रीचा महिना असतो त्यावेळी हम्म. तुळेत असतो. आणि भाद्रपद म्हणजे कन्येत असतो. म्हणजे गणपती येतात त्यावेळी सूर्य हा कन्या कन्येमध्ये. राशी. आता बरोबर. म्हणजे दत्त जयंती जेव्हा येते त्यावेळी सूर्य कुठे असतो? धनु राशीत. धनु. हा, धनु रास. मार्गशीर्ष महिन्यामध्ये धनु राशीमध्ये सूर्य असतो. आणि आपली मकर संक्रांत येते ती पौष महिन्यात येते. त्यावेळी सूर्य हा पौष मध्ये असतो. म्हणजे कुठे असतो? मकरेत असतो. मकर. हा, मकर राशी जेव्हा असते त्यावेळी सूर्य म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडर नुसार पौष महिन्यात. हा, आणि नंतर माघ महिन्यामध्ये रवी हा कुंभेमध्ये आलेला असतो. आणि फाल्गुन महिन्यामध्ये रवी हा मीन राशीत आलेला असतो. तर असे हे 12 चांद्रमास आहेत. आणि ह्या चांद्रमासांमध्ये रवी फिरत असतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये चंद्रमास आणि सूर्यमास. आता सूर्याभोवती पृथ्वीला फिरताना किती दिवस लागतात? तर 365 दिवस 1/4 हे पृथ्वीला सूर्याभोवती फिरताना लागतात. आणि सूर्य हा पृथ्वीभोवती जेव्हा फिरतो तर त्याला किती दिवस लागतात? तर 354 दिवस. 354 दिवस असे लागतात. म्हणजे 354 म्हणजे किती दिवसांचा फरक पडतो दोघांमध्ये? तर 11.25 दिवसाचा फरक पडतो. म्हणजे पृथ्वीला 365 दिवस 1/4 लागतो आणि चंद्राला 364 दिवस लागतात. म्हणजे ह्या दोघांच्या ह्याच्यामधून 11.25 दिवसचा फरक पडतो. मग तो 11.25 दिवस 11.25 असे आपण धरले तर किती होतात? 33 दिवस. म्हणजे तो 33 दिवसाचा जो फरक आहे तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षाने हा अधिक महिना येतो. म्हणजे अधिक महिना का येतो हे तुम्हाला समजलं का? बघा, दर 3 वर्षाने अधिक महिना आलेला असतो.
तर हे जे 11 दिवसांचं कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे त्याचा लेवल करण्यासाठी म्हणून आपल्याला दर 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. समजलं? हो हो मॅडम, समजलं. आपल्याला ह्या गोष्टी छोट्या छोट्या माहिती नसतात, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती गरजेच्या आहेत ते बघा. मॅडम आपले सेशन किती वेळ चालणार आहे? 10 वाजेपर्यंत. वाजेपर्यंत. शनिवार रविवार मी दुपारला घेतलं तर चालेल का? संध्याकाळच्या पेक्षा दुपारी 3 वाजता वगैरे असं घेतलं तर? कारण बऱ्याच जणांना असं कोणाला संध्याकाळचं वगैरे समजा बाहेर जायचं असलं तर क्लास आपलं हे नको व्हायला म्हणून विचारलं. तर चालेल का? चालेल. हा, मग शनिवार रविवारला आपण दुपारला घेऊया, आज आणि उद्या, आणि पुढचे मग रात्री घेऊ. या आषाढ महिन्याला आपण काय बोलतो? मलमासही बोलतात. कोण आता अगदी खेडेगावाच्या ठिकाणी गेलं तर पूर्वीच्या बायका ह्याला काय बोलायचे? धोंड्याचा महिना. म्हणजे 12 महिन्यानंतर हा 1 महिना वाढला म्हणून त्याला धोंड्याचा महिना बोलला जातो. हम्म. हा, काही जण त्याला मलमासही बोलतात. पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणून. हो, पुरुषोत्तम, कारण ह्या अधिक मासामध्ये श्रीकृष्णांची आराधना केली जाते. बरं. हा, श्रीकृष्णांचं तुम्ही कोणताही ग्रंथ पूर्ण महिना वाचू शकता. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही 30 दिवस वाचू शकतात. कृष्ण अवतार आहे, त्यांची कथा आहे ते वाचू शकतात. किंवा पुरुषोत्तम मासाचं सुद्धा छोटस ग्रंथ मिळतो, तोही तुम्ही पूर्ण महिना म्हणजे अध्याय असे करून ती सेवा करू शकता. कारण तो बरोबर. महिना पुरुषोत्तमासाठी म्हणजे विष्णूंसाठीच असतो तो महिना. आता आपल्याला बघायचे ऋतू. म्हणजे ह्या 12 मासांमध्ये आपले 6 ऋतू बनतात. आता कोणते 6 ऋतू बनतात? तर चैत्र, वैशाख या 2 महिन्यामध्ये वसंत ऋतू बनतो. आता जस्ट संपला वसंत ऋतू. चैत्र आणि वैशाख या महिन्यामध्ये काय बनतो? तो वसंत ऋतू. त्याच्यानंतर ज्येष्ठ आणि आषाढ. आता आपलं काय चालू होईल? ज्येष्ठ महिना चालू होईल. ज्येष्ठ आणि आषाढ याच्यामध्ये काय बनतो? ग्रीष्म ऋतू. म्हणजे काय? गरमी खूप वाढते. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते. कोकिळेचं आगमन हे कुठे होतं? वसंत ऋतूमध्ये. म्हणजे एखाद्यांच्या इथे अशी झाडं झुडं असेल तर कधीतरी असं कोकिळा करताना असेल तर ते वसंत ऋतूमध्ये कोकिळा आपली गाणी बोलते. नंतर श्रावण आणि भाद्रपद या महिन्यामध्ये कोणता ऋतू चालू होतो? तो वर्षा ऋतू. अश्विन आणि कार्तिक याच्यामध्ये चालू होतो ग्रीष्म ऋतू. सॉरी, शरद ऋतू. त्यावेळी शरद पौर्णिमा येते, त्याला आपण काय म्हणतो? कोजागिरी पौर्णिमा. त्याच्यानंतर येतं मार्गशीर्ष आणि पौष. त्याच्यामध्ये कोणता ऋतू येतो? तो हेमंत ऋतू. माघ आणि फाल्गुन.
त्याच्यामध्ये कोणता ऋतू येतो? शिशिर ऋतू. कळाले हे 6 ऋतू? हम्म. आता हे आपल्याला बऱ्याच जणांना हे माहितीच नसणार, कारण आपण कसं सध्या आपलं हिंदू महिनेच आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसतात, ऋतूही माहिती नसतात, का तर आपल्याला सवय होऊन गेली जानेवारी फेब्रुवारी असं महिने मोजायची. पण हे सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं सांगू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला चैत्र वैशाख हे काय? वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, अश्विन कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू, माघ फाल्गुन शिशिर ऋतू, असे हे 6 ऋतू आपल्याला एक वर्षभर असतात. म्हणजे प्रत्येक ऋतू हा काय असतो? 2 महिने चालतो. आता तुम्ही म्हणाल बघा, श्रावण आणि भाद्रपदामध्ये पावसाचा जोर हा नेहमी जास्त दिसतो, कारण ते ऋतू पावसाचेच आहे. हे आपलं ऋतू झालं. आता आपल्याला काय, आता ह्याच्यामध्ये 2 पक्ष पडतात, दर महिन्याला 2 पक्ष पडतात. कोणते? कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. तर कृष्ण पक्ष कोणाला म्हणतात? तर शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचे जे दिवस आहेत त्याला काय म्हणतात? शुक्ल पक्ष. आता जो पक्ष चालू आहे तो कोणता? शुक्ल पक्ष चालू आहे. ही शुक्ल चतुर्दशी आहे. आजची चतुर्दशी कोणती आहे? शुक्ल चतुर्दशी. उद्या येणार पौर्णिमा. म्हणजे पौर्णिमा ही नेहमी शुक्ल पक्षामध्ये येते आणि अमावस्या ही कधी चालू होते? तर शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ते पुढचे 15 दिवस म्हणजे अमावस्या येईपर्यंतचे दिवस त्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष. असे 2 पक्ष आपल्या दर महिन्याला पडतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आणि हा प्रत्येक प्रतिपदा, द्वादशी, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या, असे हे आपले 15 दिवसाचे आहेत. आणि हे सुद्धा पहिल्या पानावर लिहिलेलं असतं. जे पहिल्या पानावर लिहिलेलं असतं तेच आज मी तुम्हाला सगळं सांगत आहे. असंही आपल्याला रेकॉर्डिंग मिळणार आहे, तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये हे नोट्स लिहू शकता. ही रेकॉर्डिंग जे काय मी आज सांगते ते तुम्ही तुमच्या सोप्या भाषेत तुम्ही नोट डाऊन करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं लक्षात राहील तसं हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता आपल्याला ज्योतिषशास्त्र म्हणजे हे मी सांगितलं. ज्योतिषशास्त्र हे काय आहे? तुमची पत्रिका हे तुम्हाला वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य हे दाखवतं. त्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. सॉरी. आता आपल्या ह्याच्यामध्ये किती आहेत? तर पंचतत्व. आता आपण हे एवढं सगळं बघितलं. आता आपल्याला त्याच्यानंतर काय आहे? तर पंचतत्व. तर पंचतत्व कोणती आहेत? कोणती पंचतत्व आहेत माहिती आहेत? माहिती आहेत का पंचतत्व? पंचतत्व कोणती आहेत माहिती आहेत का कोणाला? पाच तत्व पंचांग. आता आपण मेन पंचांगाला हात लावतो. पंचांग. पंचांग म्हणजे काय? 5 अंग. आता 5 अंग कोणती? आकाश, हा, आकाश एक झालं. त्याच्यानंतर वायू, पृथ्वी, आकाश, वायू,
अग्नी, अग्नी, आकाश, वायू, जल, अग्नी. आता काय तर आकाशामधून काय जन्माला आला? वायू. वायूपासून काय जन्माला आलं? अग्नी. अग्नीपासून काय जन्माला आलं? सॉरी, अग्नीपासून जल, आणि जलपासून काय जन्माला आलं? पृथ्वी. कसं मॅडम? एक मिनिट. आधी हा? आधी आधी कुठलं? आकाश. हा, पहिलं आकाश. कारण संपूर्ण हे जे म्हणजे आकाशगंगा होती ही पूर्ण कशी आहे? तर पूर्ण गॅसेस म्हणजे असे वायू आणि धूळ ह्याच्यापासून आहे. म्हणजे आकाश ही काय? पूर्ण वायुरूपीच आहे. त्याच्यामुळे पहिले आकाशापासून वायू, आणि वायूने कोणाला जन्माला घातलं? तर अग्नीला. आणि अग्नीने कोणाला जन्माला घातलं? जलला. जलापासून आली पृथ्वी. ओके. हा. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा ही 5 तत्व आहेत. या 5 तत्वांमधलं आपल्या शरीरामध्ये एक तरी तत्व बिघडलं म्हणजे बॅलन्स सुटला तर आपल्याला शारीरिक यातना होतात. मॅडम एक्सक्यूज मी, जलानंतर काय आलं? जल नंतर? पृथ्वी. अच्छा. तर आता आकाश, आकाश काय आहे? हो. तर आकाश आता त्या ह्याच्यामध्ये काय आलं? हे 5 तत्व आहे. आता 5 ज्ञानेंद्रिय, ही काय? 5 तत्व. आता 5 ज्ञानेंद्रिय. तर ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? आता 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे आपल्या शरीरातले कोणते म्हणजे अवयव? तर काय? आकाशामध्ये काय आलं? नाक. 6 बघ. 6 ते नाक, 8. डोळे, कान. नाक नंतर जिवा. त्याच्यानंतर डोळे, मग चर्म म्हणजे आपली स्किन, आणि मग आले शब्द. कान. म्हणजे हे आपले सगळे 5 इंद्रिय आहेत. कान, नाक, जिवा म्हणजे जीभ, डोळे, स्किन आणि शब्द. हे 5 आपले इंद्रिय आहेत. सॉरी, कान, कान, सॉरी, शब्द लिहिले, सॉरी, कान. तर हे आपले 5 इंद्रिय आहेत. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय. मॅम जरा रिपीट करा ना सेकंड लाईन परत. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले शरीरातले मेन अवयव. नाक, नाकाने आपण काय घेतो? श्वास. श्वास घेतो की नाही आपण नाकाने? वायू, जीवा. आता वायू नसेल तर आपण जे बोलतो ते ऐकायला जाईल का? कारण आपल्या शब्दाला जो कोण देतोय? वायू देतोय ना. त्याच्यामुळे जीवा. डोळे, अग्नी काय? डोळे. आपल्या डोळ्यामध्ये एवढी शक्ती आहे की आपण एखादी वस्तू भस्मसात करू शकतो. इतकी आपल्या डोळ्यामध्ये अग्नी आहे. पूर्वी आता कधी कोणते पिक्चर तुम्ही जुने बघितले असाल तर बघा, ऋषीमुनी डोळ्यांनी एखादी गोष्ट जाळून टाकायची. म्हणजे एवढी अग्नी ही आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा आहे. पण त्याच्यासाठी तपश्चर्या म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की त्या आपल्यामध्ये आत्मसात करायला लागतात. असं आपण नाही, तरी आपण म्हणतो ना की अरे ह्याला नजर लागली. आपण एखादा बाळ रडत असेल, थांबत नसेल, किंवा एखादं बाळ काहीच खात नसेल तर आपण म्हणतो ना अरे त्याच्या अंगावरनं उतरून टाका, त्याला नजर लागली असेल. तर नजर ही कुठून लागते? डोळ्याने. त्याच्यामुळे काय? अग्नी हे काय? डोळे. जल, चर्म म्हणजे आपली स्किन. आपल्या स्किन मध्ये बघा रक्त आहे. आपल्याला जखम झाली तर बघा पाणी असं निघतं बाहेर. म्हणजे आपल्या स्किनच्या आतल्या लहर काय? पाण्याचा आहे. म्हणून इकडे ह्याला काय म्हणतात? जल. पृथ्वी, कान म्हणजे काय? पृथ्वी. आपण ऐकण्याचं काम करतो
श्रवण करतो आणि आपण काय करतो ते मेंदूमध्ये साठवतो. पृथ्वी काय करते, पृथ्वीमध्ये एखादा दाणा पेरला तर ती काय करते, जतन करून ती त्या दाण्याचं झाड बनवते. तर श्रवण करून आपण काय करतो, आपली बुद्धी शार्प करतो. म्हणून पूर्वी सांगत आहेत लोक की श्रवण करा, चांगलं म्हणजे चांगलं ऐका. समजलं हे? हम्म. आता आपले 5 कर्मेंद्रिय. आता कर्मेंद्रिय म्हणजे काय, तर गंध म्हणजे आपलं त्यांचं प्रत्येकाचं काय ते आहे, गंध. जीवा म्हणजे काय, रस. डोळे, रूप. चर्म म्हणजे काय, स्पर्श. आणि कान म्हणजे काय, शब्द. शब्द. लागतोय संदर्भ, लागतोय का संदर्भ? होय. आता दुसरं 5 काय, कर्णेंद्रिय. हे 5 कर्णेंद्रिय कोणतं आहे, तर तोंड. कर्णेंद्रिय. तोंड, हात, पाय आणि प्रजनन आणि गुदद्वार. आता तुम्ही म्हणून हे 5 कर्मेंद्रिय हे कसे, तर तोंड म्हणजे काय, नाक, गंध आणि तोंड. तोंडातनं सुद्धा काय आपण बोलतो तेव्हा काय पडते बाहेर, एक ऊर्जा बाहेर पडते. आणि आपली जी टाळू आहे, ती टाळू बघा कशी अशा आकाराची आहे. आणि आकाशही कसं आहे, सरळ नाहीये, असं थोडस कव आहे. म्हणजे त्यामुळे आपण बघा एखाद्या अशा सुनसान जागी, एखाद्या डोंगरावर एखाद्याला आवाज दिला तर तो कसा आपल्याला आवाज रिपीट होतो. तर तसेच आपले शब्द जे आपण बोलतो ते रिपीट होत आहेत. तर कशाने होत आहेत, म्हणजे आपण तोंडातनं बोलतो म्हणून आवाज येतो, पण आपण बोलतो कुठून, तर आपल्या नाभीतून. नाभीतनं तो आवाज बाहेर येऊन बाहेर फेकला जातो. तो कशामुळे फेकला जातो, तर आपली वरती जी टाळू आहे त्याच्यामुळे. आणि टाळूचा आकार कसा आहे, आकाशासारखा आहे. म्हणून हे काय, तोंड. तोंड. आता हात, वायू, जीवा, रस आणि हात. हात का दिलाय, आता हात म्हणजे काय, तुम्ही असा हात फिरवा बघा, काय झालं, वायूने झालं ना. हात असं आपण बघा, आपल्याला गरम होतं, आपण असं असं करतो, म्हणजे काय, वायू. आता अग्नीला पाय दिले, का पाय दिले, तुम्ही जेव्हा प्रवास करून म्हणजे थोडं तरी चालला तर तुमचे पाय गरम होतात. तुम्ही तेल लावले बघा, आपण तेल लावून जेव्हा पायाचे मसाज करतो तर पाय काय होतात, गरम होतात. म्हणजे काय, पायामध्ये काय आहे, अग्नी. अग्नी. हा, पायामध्ये अग्नी आहे म्हणून आपण काय करतो, चालतो. म्हणजे आपला अग्नी कमी झाला शरीरातला तर आपली पायांमध्ये गती राहत नाही. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला सांगतात चालतं फिरतं राहा. एक वयानंतर की थोडं तरी चालायला जात जा. का, तर तो तुमचा अग्नी सर्क्युलेशन करायचं असतं. आपल्या पायातनं जे रक्त असतं, आता रक्त मेंदूपासून पायाकडे जातं आणि पायापासून मेंदूकडे जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय, पायामध्ये काय, अग्नी. त्याच्यानंतर जल, प्रजनन. प्रजनन संस्था म्हणजे ते आपली पिढी जन्माला घालण्याचं काम हे कोण करतं, जल. आपले भूतावर हे काय असतात, जल असतात. स्त्री जेव्हा एखाद्या बाळाला पोटात ठेवते तर तिच्या भोवती काय असतं, संपूर्ण जल असतं. त्यामुळे प्रजनन संस्था ही जलाकडे. नंतर पृथ्वी, पृथ्वीकडे काय, भूगर्भात. तर काय, पृथ्वी काय करते, एका म्हणजे ती जे वेस्टेज असतं
ते ती बाहेरच काढते. त्याच्यामुळे आपलं गुदद्वार हे कुठे येतं? पृथ्वीकडे. तर हे काय झाले आपले तत्व, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि कर्णेंद्रिय. समजलं हे? हॅलो, मॅम कोणी समजलं, पण त्याचे वर्ड्स, त्याचा फोटो पाठवाल ना तुम्ही? सगळ्यांचे फोटो, बापरे. ऍक्च्युली काय होत ते, मी शिकवता शिकवता फोटो नाही काढू शकत, असं होऊन जात आहे. रेकॉर्डिंग पाठवणार आहे ना? हा, रेकॉर्डिंग मी पाठवणारच आहे. हा, मग तेव्हा ते दिसेल ना त्यांना. हो, रेकॉर्डिंग मध्ये मी नाही दिसलं तरी मी जे बोलते त्या हिशोबाने तुम्ही लिहू शकता. हा, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे मॅडम. हा, ओके मॅडम. काय झालं आपलं? कर्णेंद्रिय. कर्मेंद्रिय झालं. आता आपल्याला काय बघायचंय? 4 अंतःकरण. म्हणजे आपले जे 4 अंतःकरण आहेत ते. आता 4 अंतःकरण कोणते आहेत आपले? मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. हे काय झाले? 4 अंतःकरण. आता अंतःकरण हे कुठे येतात? आपल्या मनात. आपल्या मनामध्ये काय येतं? चित्त. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं चिंतन करतो. मग ते परमेश्वराचं असतं का? नाही. परमेश्वराचंही करतात काही जण. चित्त म्हणजे काय? आता आई असेल तर आई नेहमी तिचं लक्ष कुठे असणार? मुलाकडे. अरे, माझा मुलगा अजून ऑफिसमधून आला नाही, तो बरोबर येईल का नाही, पोहोचेल की नाही, तो जेवला असेल की नाही. तर हे काय झालं? चित्त. बुद्धी म्हणजे काय? तुम्ही जो विचार करता, चांगला वाईट, ते बुद्धी. अहंकार हा काय? कोणत्याही गोष्टीचा आपण जो अहंकार करतो, गर्व, ते. तर हे काय झाले? 4 अंतःकरण. हे अंतःकरण कुठे असतात? आपल्या मनात. म्हणजे आपल्या सूक्ष्म अंतर्मनामध्ये हे 4 अंतःकरण आहेत. मॅडम, एकदा, हॅलो, हा, बोला बोला. एकदा हे अंतःकरण 4 सांगा ना, कुठले कुठले? मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. ठीक आहे मॅडम. आता ज्या आकाशगंगा, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर आता आकाशगंगा जी आहे, तर ती आकाशगंगा किती आहे अशा वरती? आता आपल्याला फक्त आपण पृथ्वीवर राहतो म्हणजे आपल्याला एवढीच आकाशगंगा दिसते, पण नाही. आकाशगंगा ही खूप मोठी आहे. आपल्या ह्या पृथ्वीसारखे 11 पृथ्वी अजून वरती आहेत. एवढं मोठं म्हणजे आकाशगंगा आहे. आणि प्रत्येक ग्रहांचे उपग्रहही तेवढेच आहेत. म्हणजे ज्यावेळी भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं, म्हणजे त्यांनी त्यांचं रूप दाखवलं महाविष्णूंचं, तर त्यांनी त्याच्यात दाखवलं की गणपती सुद्धा मीच आहे, मारुती सुद्धा मीच आहे, नरसिंह सुद्धा मीच आहे, आणि शंकरही मीच आहे, ब्रह्मदेवही मीच आहे. असं त्यांनी प्रत्येक देवांच्या रूपाचं स्वतःच एक मोठं रूप दाखवलं. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही आकाशगंगा जी आहे, म्हणजे हे जे तू बघतोय, तशा हजारो आकाशगंगा ह्या मी उभ्या करून ठेवलेल्या आहेत. तर तू फक्त ह्या पुरताच विचार करतोयस. तर हे त्यांनी 11व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे जे काय आहे हा मीच आहे. म्हणजे द्रोणाचार्य सुद्धा मीच आहे, भीष्म सुद्धा मीच आहे, आणि अर्जुनही मीच आहे. म्हणजे हे विष्णू सांगतात. म्हणजे काय झालं? आपल्यामध्ये सुद्धा त्यांचा इतका तरी अंश आपल्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये तो अंश आहे महादेव विष्णूंचा. तेव्हा ते सांगतात की हे अथांग आणि अनंत जे अंतरिक्ष जे पसरलं आहे, ते अवलोकन हे कोण करतं? तर मी करतो. ह्याची संपूर्ण सांभाळण्याचं काम कोण करतो? मी करतो.
म्हणून तर आपण म्हणतो ना, ब्रह्मदेव आपल्याला काय करतात, जन्माला घालतात. पालन कोण करतं, तर विष्णू करतात. आणि आपला अंत कोण करतं, तर महादेव करतात. म्हणून मी काय सांगितलं होतं की 60 संवत्सर आहेत, 60 संवत्सरामधले 20-20 संवत्सर हे प्रत्येक ह्या 3 देवांचे. तर आत्ताचं जे 39वं संवत्सर चालू आहे ते महाविष्णूंचं आहे. आणि 41वं जेव्हा चालू होईल ते कोणाचे जाणार, महादेवांच्या जाणार. तर हे असे 60 संवत्सरांचे, म्हणजे ज्यावेळी महादेवांचे संवत्सर चालू होतील तर त्यावेळी एक पिढी हळूहळू संपायला सुरुवात होईल. आणि ही कलियुगाची जी नवीन पिढी आहे तिचा उदय हळूहळू सुरू होत जाणार. म्हणजे हे असं एक संवत्सर आहे. म्हणून म्हणतात ना, वडिलांनी जे कमवून ठेवलेलं असतं ते त्यांच्या मुलाला उपयोगी पडतं. ते आपली मुलं त्याचा फायदा घेतात, म्हणजे त्याचा संपूर्ण उपभोग घेतात. आणि त्यांची मुलं काय करतात, ते नष्ट करतात. हा तिसऱ्या पिढीसाठीचा वरदानच आहे. प्रत्येक तिसरी पिढी ही आपली आजोबा पंजोबापासूनची जी काय मिळकत असते ती संपवते. खूप म्हणजे असं असतं, आता काही जणांची पहिलीच पिढी तर हे असेल तर तिसरी पिढी ही भरभराटही नेते. म्हणजे अपोजिट असतं, म्हणजे ते प्रत्येकाच्या घराण्यावर असतं. तर आता हे महाविष्णूंनी सांगितलंय की त्यांनी किती 4 वेद 4 वेद आहेत आपले. कोणते 4 वेद, कोणते 4 वेद आहेत, तर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर ह्या प्रत्येक वेदांमध्ये ज्योतिषची माहिती आहे. शिवाय आपले ज्ञानेश्वर, नामदेव, नंतर तुकाराम, रामदास स्वामी ह्यांच्या सुद्धा प्रत्येक ग्रंथामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतात. त्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये बघा, तुम्हाला असं नाही दिसणार की 16 एप्रिल 2022ला असं झालं, तसं नाही दिसणार. त्यांच्यामध्ये दिसणार की अष्टमी तिथी, दक्षिणायन किंवा उत्तरायण, शरद ऋतू, हे अशा पद्धतीत तुम्हाला ग्रंथांमध्ये ते अवलोकन दिसेल. म्हणजे हे आत्तासारखं नाही. म्हणजे विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे ह्या पंचांग हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आता आपण उद्याला पंचांगाची 5 तत्वे कुंडलीमध्ये कशी कामं करतात हे आपण सुरू करणार आहोत. म्हणजे 5 तत्व म्हणजे कोणते, आता मी सांगितलं. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, ही 5 तत्व आहेत. ह्या 5 तत्वांच्या ज्या राशी आहेत आणि ही तत्व आहेत, ह्या 5 तत्वांची सुद्धा देवता आहेत. आणि ह्या देवता आपल्याला कशा प्रकारे कार्य करतात हा आपण उद्याला हे आपलं लेक्चर होईल. तर त्यावेळी तुम्हाला हे उद्याला हे सांगण्यात येईल. तर अशा पद्धतीत आपले हे 4 वेदापर्यंत आपण आलो. उद्याला आपण पूर्ण पत्रिकेनुसार आपण बघणार आहोत की ही तत्व कशी कार्य करतात आणि प्रत्येक तत्व हे आपल्याला काय सांगतं हे आपण उद्या बघ. आता कोणाचे काही प्रश्न आहेत का, म्हणजे कोणाला काही अडलंय का आतापर्यंतच? तुम्ही थोडं साईड झाला तर मग आम्ही एक स्क्रीनशॉट काढतो बोर्डचा. घे 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 साईड. घेतला. आणि ना माझं सांगायचं होतं एक, की इंस्टाग्रामवर ऍस्ट्रो माया म्हणून माझं पेज आहे. तर त्या ह्याच्यावर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे एक टाका तुम्ही, अशी विनंती करते. म्हणजे आवडलं का माझं लेक्चर हे मला माहिती नाही, पण बघू आता.
मी माझं 100% देण्याचा नक्की प्रयत्न करणार. खूप छान तुमचं लेक्चर होतं मॅडम. परंतु ते इंस्टाग्राम वरती टाकता येईल की नाही माहित नाही, पण सुंदर माहिती आहे. एकदम एकदम जे माहिती असायला पाहिजे आपल्याला सनातन धर्मामध्ये, हा, ती सगळी सुंदर माहिती नाही, आणि तुम्ही दिली. माहिती असायला पाहिजे. शिवाय काय माहितीये बघा, ह्या सगळ्या गोष्टी